सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाला प्रारंभ, सर्वत्र चैतन्याने उत्साहाचं वातावरण। सप्तशृंगी देवीचा नवरात्र उत्सव सुरू झाला असून नाशिकच्या सप्तशृंगी गडावर गुरुवारपासून शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झाल्याने 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण आहे। सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। भाविकांकडून करण्यात येत असलेल्या सप्तशृंगी मातेच्या नामस्मरण आणि जयघोषाने सप्तशृंगी गड हा दुमदुमून जात आहे। नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशीपासूनच भाविकांची मोठी मांदियाळी बघायला मिळत असून गडाचा परिसर चैतन्य उत्साहाने फुलून गेला आहे। 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून 9 दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवाची माहिती पुजाऱ्यांनी दिली। भाविकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। शारदीय नवरात्र उत्सव सध्या चालू आहे। आता 24 तास सगळ्या भाविक भक्तांना दर्शनाची सुविधा मंदिर प्रशासनाने खुली केलेली। सकाळी 5:30 ला पहिली काकड आरती होते। 7 ते 9 भगवतीची शृंगार महापूजा, सगळे सुवर्ण अलंकार हे देवीला घातले जातात। दुपारी 12 वाजता महानैवेद्य आरती होते। संध्याकाळी शांतीपाठ होऊन 7 वाजता आरती होते। हे दिवसभराचं नियोजन आहे। महानवमीला बाहेर शतचंडी हवन होईल। दसऱ्याला बळी होऊन या उत्सवाची पूर्ण होती। त्यानंतर कोजागिरीला विविध तीर्थावरून आणलेलं जे जल त्यांनी भगवतीचा अभिषेक होऊन कोजागिरी साजरी केली। कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी प्रक्षाल पूजा होऊन उत्सवाची सांगता होईल। आज नवरात्राची दुसरी भाळ आम्ही सर्व दर्शनासाठी इथे आलेलो आहोत। अतिशय चांगलं नियोजन या सगळ्या विश्वस्तांनी केलेलं आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरण आज इथे आहे आणि विश्वस्तांनी जे काम केलेलं आहे भाविकांसाठी ते अतिशय चांगलं आहे। मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि वृत्त संकलन विभाग, नाशिक, लक्ष न्यूज, नाशिक।